भाई आधी 1000 सबस्क्रायबर्स 4000 वॉच टाइम पूर्ण करायलाच नाकी नऊ यायची. तर आता हे ते काय चार आलंय ना. हजारचे डायरेक्ट 8,000 आणि 10 मिलियनचे डायरेक्ट 20 मिलियन. का बाबा ही अपडेट आली? आठवीला होतो तेव्हा पण तेच, नववीला होतो तेव्हा पण तेच, दहावीला 3 महिने पुस्तकं लेट आली. त्याच्यानंतर ना 11-12 स्टँडर्डमध्ये गेलो तर तिथं कोरोना आला. त्याच्यानंतर ना इंजिनिअरिंगचं पहिलं सेमिस्टर ऑनलाईन गेलं. बरं ते जे काय होतं ते सगळं झालं. त्याच्यानंतर ना इंस्टाग्राम जेव्हा चालू केलं मी, तेव्हा त्याचा क्रायटेरिया आधी असा काहीच. तर यूट्यूबही भाई काय चालू. तर हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर मी आहे खुशी आणि मला ना 2 दिवस झाले इंस्टाग्रामवर नुसतं हेच दिसतंय की आता म्हणजे क्रिएटर लोकांचे हाल होणार, ज्यांचे चॅनल मॉनिटाईज नाही झालेले त्यांचे खूप हाल होणार. बिकॉज क्रायटेरिया 4,000 वॉच टाइम्स होते ते आता 8,000 होणार आहेत. आणि हे पण 10 मिलियन होते ते 20 मिलियन होणार आहे शॉर्ट्सचे व्ह्यूज इन 90 डेज. तर कसं होणार? तर मग मला आधी नाही का ही न्यूज फेक वाटली, म्हणून मी ना चॅट जीपीटीशी कन्फर्म केलं. तर मला कळालं की 1 फेब्रुवारी 2027 पासून हा क्रायटेरिया लागू होणार आहे. भाई म्हणजे ऑलरेडी 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 वॉच टाइम पूर्ण करतात त्या माणसाचे हाल होतात, त्याच्यात हे असं. आणि त्याच्यात पण म्हणजे का झालंय, कारण की यूट्यूब आता नेटफ्लिक्सशी कम्पेअर करतंय का काय ते मला माहित नाही, पण त्याच्यामुळं त्यांना लॉंग व्हिडिओज जास्त पाहिजे नाहीत आणि शॉर्ट व्हिडिओज कमी पाहिजे नाहीत. दॅट्स द रिझन त्यांनी हे चालू केलंय. भाई पण अजून जे क्रिएटर नवीन स्टार्ट करतायत यूट्यूब, त्यांच्यासोबत असं का केलंय? तर का म्हणजे असं होतं? तर सुरुवातीला म्हणजे मला तर कळत नाही माझ्या लाईफचं नेमकं चालू काय आहे. ॲक्च्युअली आधी सुरुवातीला जेव्हा मी 8 स्टँडर्डला होते तेव्हा सिलेबस चेंज झाला आणि असं म्हणतात की तुमच्यात माहीत नाही पण आमच्यात असं म्हणतात 8वी, 9वी, 10वी हा आयुष्यातला मुलांचा वळणाचा वे असतो. त्याच्यामुळे 8वी, 9वी, 10वीला जरा सिरियस होऊन अभ्यास करायचा. 8वीला सिलेबस चेंज झाला, 9वीला सिलेबस चेंज झाला, 10वीला तर 3 महिने पुस्तकच लेट आली. त्याच्यात आम्हाला 10वीला 100 मार्काचे पेपर ठेवले. आमच्या आधीच्या बॅचने 80 मार्काचे लिहिले, नंतरच्या बॅचने परत 80 मार्काचे दिले. पण आमच्याच वेळेस त्यांनी असं ठरवलं की 100 मार्काचं, कारण की त्यांना असं वाटलं इथून पुढे सगळे 100चे होणार. पण नाही, आमच्या नंतर ना त्यांनी परत प्रॅक्टिकल जे होतं ते ठेवलं. आम्ही सगळे 100 मार्काचे पेपर दिलेत एक्सेप्ट सायन्स आणि मॅथ्स. बाकी सगळे आम्ही 100 मार्काचे पेपर लिहिलेत. बरं ते सगळं झालं. तेही सुद्धा म्हणजे त्याला हे केलं. त्याच्यानंतर 11th स्टँडर्डला गेल्यावर कोरोना आला. तिथं काही झालं नाही. जे काय होतं 11th-12th ऑनलाईन गेलं. ती एक चांगली गोष्ट झाली. मग त्याच्यानंतर ना इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. तिथं पण फर्स्ट सेमिस्टर ऑनलाईन गेलं. बरं ते सगळं जाऊ द्यात. पण मला कळत नाही, मी ज्याच्यात उतरतीये त्याच्यात असे हे का होतायत? खूप सारे स्ट्रगल्स का येतायत? त्याच्यानंतर मी Instagram चालू केलं. तर Instagramला मी जेव्हा चालू केलं त्याच्या आधी असं होतं की ती रील जरी तुमच्या फीडमध्ये गेली किंवा तुम्ही त्या रीलला क्लिक केलं किंवा स्क्रोल करताना जरी ती रील आली तरी तो व्ह्यूज काउंट व्हायचा. पण मग नंतर ना जेव्हा मी Instagram आणि माझं हे नवीन अकाउंट चालू केलं, ज्याच्यावर आता फायनली 5000 फॉलोअर्स कंप्लीट झालेत. थँक यू सो मच की तुम्ही 5000ची आपली पूर्ण फॅमिली झाली. पण त्याच्यात जेव्हा मी Instagramला हे केलं आले तेव्हा तिथं नवीनच आलं की 3 सेकंदाचं हुक जर कोणी थांबवलं नाही, 3 सेकंदात जर तुमची रील स्क्रोल केली तर ते रील म्हणजे व्ह्यू काउंटच केला जाणार नाही. भाई म्हणजे काय आहे? आणि त्याच्यानंतर ना आता YouTubeनी की 4000च्या जागी 8000 वॉच टाईम पाहिजे नाही का? मला खरंच कळत नाही. जिथं-जिथं जाते ना मी, तिथं-तिथं असे एवढे सगळे स्ट्रगल्स का येतायत? म्हणजे असं देवाने असं हे केलंय वाटतं, की तुला जिथं जायचंय ना, तिथं भरपूर सारे स्ट्रगल्स आहेत. हां, बनायला त्या स्ट्रगल्स नंतर ना आनंद खूप मिळतो, पण भाई ते स्ट्रगल किती करायला लागतं. आता मला ॲक्चुअली टेन्शन आलंय, बिकॉज माझ्या Instagramवर तर 5000 फॉलोअर्स आहेत, पण YouTubeवर माझे अजून फक्त 12 सबस्क्रायबर्स आहेत. आणि 1 फेब्रुवारीला फक्त आता ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 5 महिने राहिलेत. 5 महिन्यात जर माझा चॅनल मॉनिटाईज नाही झाला तर ते 4000 वॉच टाईमचे 6000 वॉच टाईम पाहिजे. अजून माझे कंप्लीट 1000 वॉच टाईम सुद्धा कंप्लीट झालेले नाहीयेत. पण कोय ना, सध्या तरी म्हणजे त्यांनी असं केलंय, कारण की त्यांचं म्हणणं आहे की शॉर्ट व्हिडिओपेक्षा Instagramनी लाँग व्हिडिओवर जास्त फोकस केलं पाहिजेल आहे.
सो आणि तसेही माझ्या चॅनलवर शॉर्ट्स व्हिडिओ मी आधी अपलोड करतच नव्हते. पण नंतर ना मला असं मी रील्स बघत होते, तिथं कळालं होतं की तुम्ही जेवढे जास्त शॉर्ट्स टाकसाल, कारण की यूट्यूब शॉर्ट व्हिडिओला जास्त पुश करतं आणि तुम्ही लोकांच्या जास्त नजरेत येतात. सो मग तुमचे हे काय म्हणतात आपलं सबस्क्रायबर्स वाढतात आणि त्याच्यानंतरनं वॉच अवर्सही वाढतो. बिकॉज सबस्क्रायबर्स वाढल्यावर ते तुमचे लाँग व्हिडिओही बघतात आणि शॉर्ट व्हिडिओही बघतात. सो मग ते चांगलं होतं असं मी पाहिलं होतं. त्याच्यामुळं मग मी शॉर्ट्स व्हिडिओ पण रोज एक अपलोड करत होते आणि ते मी आत्ताही करणारच आहे रोज एक अपलोड. बिकॉज ते मी 60 डेजचं चॅलेंज घेतलंय ते मी कंप्लीट करणारच आहे. इंस्टाग्रामवर ते 30 डेजचं चॅलेंज घेतलं होतं ते कंप्लीट झालंय आणि परत इंस्टाग्रामवरच 60 डेजचं चॅलेंज घेतलं होतं, तेव्हाच मी यूट्यूबचं पण 60 डेजचं चॅलेंज घेतलं होतं. सो तेही मी तिथेही करणार आहे आणि इंस्टाग्रामवरही करणार आहे, त्याच्यात काही हे नाही आहे. पण आता फक्त असं झालंय की मी आधी काय चॅलेंज घेतलं होतं की माझे जोपर्यंत 50 व्हिडिओ होत नाही तोपर्यंत दर 2 दिवसाला मी व्हिडिओ टाकत जाणार आणि त्याचा रिस्पॉन्स पण मला छान भेटतोय. बिकॉज आज सकाळीच मी उठले होते तर मला नोटिफिकेशन आलं की माझे जे व्हिडिओज आहेत त्यांना जास्त व्ह्यूज भेटत आहेत. म्हणजे मी टोटल नंबर नाही सांगणार, तिथं टोटल नंबर आला होता, तो टोटल नंबर नाही सांगणार, पण व्ह्यूज भेटत चाललेत आणि माझे वॉच अवर्स पण वाढत चाललेत. सबस्क्रायबर्स पण वाढत आहेत, पण पटापटा नाही वाढत आहेत, पण वॉच अवर्स पण हळूहळू वाढत चाललेत. सो माझं असं म्हणणं आहे की आता मी 2 दिवसाला व्हिडिओ टाकत होते, ते माझे 25 व्हिडिओ कंप्लीट झालेत आणि अजून 25 राहिलेत आणि टोटल मी आय गेस काहीतरी 69 का 79 यूट्यूब व्हिडिओजचे आयडिया शोधून काढलेत. त्यातले काही ChatGPTला मी आणि परप्लेक्सिटीला विचारलं, तर त्यांचं असं म्हणणं होतं की ह्याच्यातले काही आयडिया वर्क करणार नाही. बट कोई नाही, जे पण त्यांनी सांगितले ते मी आत्ता तर असं प्रयत्न करणार आहे की फेब्रुवारीपर्यंत, म्हणजे 1 फेब्रुवारीपर्यंत मी कंप्लीट रोज लाँग व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार आहे. बिकॉज कसं झालंय ना, जर त्याच्या आधी जर समजा चॅनल सबस्क्राईब म्हणजे माझे 4,000 आणि 1,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले तर मग बरं होईल, माझं चॅनलही मॉनिटाईज होईल आणि सगळं होईल. आणि समजा तोपर्यंत नाही झाले तरीही मी यूट्यूब करणार नाहीये, यूट्यूब सोडणार नाहीये, मी यूट्यूब करणारच आहे. सो मी तिथं हे करणार नाही. पण सध्या तरी माझं असं हे आहे, म्हणजे माझं म्हणणं आहे की 1 फेब्रुवारी 2027च्या आधी माझं चॅनल मॉनिटाईज झाला पाहिजे. सो मी रोज व्हिडिओ टाकणार. बिकॉज आता माझ्याकडे एवढे आयडियाज आहेत 67. सो मग व्हिडिओ शूट करून म्हणजे टाकायला काही प्रॉब्लेम नाही. आधी कसं करत होते मी 2 दिवसाला, म्हणजे आज समजा 10 तारीख आहे तर आज व्हिडिओ टाकला तर 11-12ला नव्हते टाकत, 13 तारखेला टाकत होते. 2 दिवसांचा गॅप घेत होते. पण आता पूर्णपणे प्रयत्न माझा असा राहणार आहे की कंप्लीट काहीही झालं तरी ना रोज एक व्हिडिओ पडलाच पाहिजे. बिकॉज म्हणजे पाहू कन्सिस्टंट राहून काय होतंय, लोकांच्या नजरेत आपले व्हिडिओज वगैरे येत आहेत का, काय होतंय पाहू. जर समजा झालं मॉनिटाईज तर झालं, आणि जर समजा नाही झालं जरी फेब्रुवारीपर्यंत तरी मी काय सोडणार नाहीये, मी करतच राहणार आहे. पण मग तेव्हा असं होईल की मग म्हणजे नाही का, आता कसं मी पूर्ण डेली तेच करणार आहे, डेली सकाळपासून संध्याकाळपर्यंत शूट, एडिट आणि त्याच्यानंतर पोस्ट. पण मग तोपर्यंत जर समजा चॅनल मॉनिटाईज नाही झाला तर मग मी अजून थोडेसे वेगळे आयडियाज वगैरे शोधेल, त्याच्यावर काम करेल आणि मग हे करेल. पण होपफुली प्लीज काही झालं तरी माझा चॅनल म्हणजे ह्या महिन्यात डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत माझा चॅनल मॉनिटाईज झाला पाहिजे असा मी प्रयत्न करणार आहे. सो पाहू आता कसं काय होतंय. पण हा जो काही क्रायटेरिया आलाय तो YouTubeनी का काढलाय ते मला माहिती नाहीये. पण चांगल्यासाठीच काढणार असेल. बिकॉज 8,000 वॉच अवर्स म्हटल्या पण भरपूर क्रिएटर्स म्हणतील की भाई 4,000 करता करताच नाकात दम येते, तर 8,000 कुठं करायचे, ते तिथंच काही तर तिथंच बॅक स्टेप घेतील. सो हेही म्हणजे एक हे आहे की जर समजा कॉम्पिटिशन कमी झालं तर तिथं पण अजून चान्सेस आहेत की पटकन मॉनिटाईज होऊ शकतो. सो काही हो, मॉनिटाईज होऊ नाही होऊ, जे व्हायचंय ते होऊ, बट ॲट एनी कॉस्ट मी आता रोज म्हणजे अपलोड करणार. माझ्याकडे जेवढे आयडिया आहेत, जेवढ्या पण आहेत ना त्या रोज अपलोड करणार. आणि समजा एखाद दिवशी आयडिया जर नाही भेटली ना तर माझं मॉर्निंग टू इव्हिनिंग किंवा मॉर्निंग टू नाईट जे काय रुटीन आहे ते करणार. किंवा मी कुकिंग रेसिपी आता रोज, म्हणजे मला असं वेगळं काय काय बनवून खायला आवडतं. आणि तसंही आता श्रावण चालू झालाय, सो भरपूर साऱ्या वेगळ्या डिशेस उपवासाच्या म्हणा किंवा अशा काही म्हणा, त्यासुद्धा माझ्याकडे अजून भरपूर आयडिया आहेत. सो कुकिंग व्हिडिओज पण येतील इथून पुढं, म्हणजे कुकिंग व्हिडिओ येऊ शकतात माझे, डे इन माय लाईफ वगैरे असे व्हिडिओज, किंवा जे व्हिडिओची लिस्ट मी काढून ठेवली ते कोणतेही व्हिडिओ येऊ शकतात.
पण माझा क्रायटेरिया असा आहे की काही झालं तरी 1 फेब्रुवारीच्या आधी माझा चॅनल मॉनिटाईज झालाच पाहिजे. बिकॉज मी काही व्हिडिओज पाहिले, त्यांचं चॅनल मॉनिटाईज होऊन पण नंतर डिमॉनिटाईज झाला होता. सो मला ती काही झंझट नको आहे. सो ॲट द एंड काही जरी झालं तरी मी असाच प्रयत्न करणार आहे की तसं झालं पाहिजे. अजून किती महिने आहेत? सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, अजून 4 महिने आहेत. म्हणजे टोटल अजून 120 व्हिडिओ आहेत. असं 120 दिवस आहेत माझ्याकडं. रोज एक व्हिडिओ म्हणजे 120 व्हिडिओ जर मी चॅनलला टाकले तर कुठं ना कुठं लोकांच्या नजरेत तर मी येईल असं मला वाटतंय. अँड आय रिअली होप की माझा चॅनल मॉनिटाईज होईल. सो प्लीज, जसं तुम्ही Instagramला सपोर्ट केला, आपली 5Kची फॅमिली पूर्ण केली, तसं YouTubeला पण सपोर्ट करा. माझं 4000 वॉच अवर्स आहे ते कंप्लीट करा आणि त्याच्यानंतरनं जे पण माझे सबस्क्रायबर्स आहेत, 1000 सबस्क्रायबर्स, तेही हिट करा. बिकॉज मी माझा चटपटा कंटेंट पोस्ट करते. असं म्हणजे बोर नाही होणार तुम्हाला जे माझं कंटेंट आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही माझे बाकीचे जे व्हिडिओज आहेत तेही जाऊन बघू शकता. माझं असं कंटेंट बोर वगैरे नाहीये. खूप फनी आहे. बिकॉज माझ्या लाईफमध्ये अशा फनी गोष्टी होत राहतात ना, की कधी-कधी मलाही स्वतःवर खूप हसायला येते. सो जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्यासाठी थँक यू सो मच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे आधीचे व्हिडिओही जाऊन बघा. आणि जर तुम्हाला माझा कंटेंट आवडला असेल तर हिट द सबस्क्राईब बटन. बाय, भेटूया पुढच्या